संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य धनु राशी। या सप्ताहात किंवा मागील काही सप्ताहात मनाप्रमाणे केलेला आहार विहार, अति खानपान यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते। कदाचित आपल्याला एखादे पथ्य होते, ते पथ्य न पाळले गेल्यामुळे आपल्याला शारीरिक बिघाड होऊ शकतो किंवा सतत तोच आहार सतत घेतल्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो। त्याकरिता पुढे सर्व गोष्टीवर ताबा ठेवणे किंवा खाण्यापिण्यावर ताबा ठेवणे, पथ्य पांढरीवर ताबा ठेवणे गरजेचे आहे। थोडक्यात काय, तर या सप्ताहामध्ये आरोग्याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। अशी काळजी जर घेतली नाही किंवा पथ्य पाणी पाळले नाही किंवा पुन्हा त्याच गोष्टी जर करत राहिला तर दीर्घकालीन व्याधी आपल्याला या काळामध्ये जडू शकते, होऊ शकते आणि त्याचे मोठे नुकसान सुद्धा आपल्याला होऊ शकते आणि ते सहन करावे लागू शकते। जर असे न केले तर कदाचित आपल्याला मोठे नुकसान होईल। तर काय करायचंय, तर काळजी घ्यायची, आरोग्याची, पथ्य पाणी पाळायचे आहे। या काळामध्ये सध्या कर्ज घेणे किंवा देणे या संबंधित असलेल्या अडचणी पूर्ण होतील किंवा असे अडचणींवर मात करता येईल किंवा असे व्यवहार जे होते कर्ज देण्याचे घेण्याचे, आपण जर कुठे प्रस्ताव मांडला होता, ठेवला होता, तर तो सुद्धा या काळामध्ये पूर्ण होतील। म्हणजे आर्थिक संकटे दूर होतील, यात काही शंका नाही। आपल्या मनाप्रमाणे आपल्याला आपल्या भौतिक सुखासाठी धन खर्च करता येणार आहे, चैनींच्या गोष्टी उपभोगता येणार आहे आणि धन खर्च करून मनशांती, मनाप्रमाणे गोष्टी खरेदी केल्यामुळे त्याचे आत्मिक समाधान आणि उत्साह, जे काही सुख आहे ते वेगळंच आपल्याला लाभणार आहे, यात काही शंका नाही। परंतु या सर्व गोष्टी करत असताना सुद्धा आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यायची, विशेष चुकीच्या खानपानामुळे, पथ्य पाणी न पाळले गेल्यामुळे। या जर गोष्टी आपण सर्वसाधारणतः साधल्या किंवा लक्षपूर्वक केला तर काही मोठं टेन्शनदायक हा सप्ताह असणार नाही। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 8 आणि 10, शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या शेंदुरी किंवा भगवा रंग याचा आपण लाभ करून घेऊ शकता। नक्की आपण तो वापरा। मित्रांनो, या सप्ताहात आपल्याला जी रेमेडीज करायची ती अशी आहे की 10 तारखेला जी कुष्मांड नवमी आहे, त्या कुष्मांड नवमीच्या दिवशी एक कुवाळ आणि 1.25 किलो हरभरा म्हणजे चणा हे घेऊन कुठल्याही सद्गुरूंच्या देवळात, दत्तांच्या देवळात, स्वामी समर्थांच्या देवळात, ज्या सद्गुरूंना आपण पंत समर्थ कुठलेही असतील, गजानन महाराज असतील, जे काही समर्थ सद्गुरू देऊळ आहेत, सद्गुरू आहेत, अशा देवळांमध्ये जाऊन त्या व्यक्तींना, तिथल्या पुजाऱ्यांना ते कुष्मांड आणि तो हरभरा 1.25 किलो किंवा काही दक्षिणा, दान दक्षिणा त्यांना द्या। त्यांना देऊन त्यांच्याकडे नमस्कार करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या। सध्याच्या आरोग्याबद्दलच्या कटकटी किंवा आर्थिक गोष्टीत ज्या त्रासदायक घडत आहेत किंवा घरामध्ये कुटुंबामध्ये सतत विनाकारण वादविवाद होत आहेत किंवा आपल्यावर अपवाद होतात, त्या दूर होतील आणि या कुष्मांड फलाचे आपल्याला वेगळेच फल प्राप्त होईल, याचा आपण लाभ घ्या। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे। त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान
आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा. याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं. कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण हे नक्की करा मित्रांनो. या रेमेडीज सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळते आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करतात. जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच. आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितलं त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा. आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही, तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत. तर ते सांगणं ते गरजेचं असतं आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तो काय वेगळा वाईट नाहीये, तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहे. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.